नमस्कार, मी रामराजे जावळे पाटील। आज अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, मराठ्यांचे क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांची जयंती। या जयंतीदिनी माझे गुरु आणि प्रेरणास्थान असलेल्या अण्णासाहेबांना विनम्र अभिवादन। ज्या वेळी महाराष्ट्राच्या मातीवर संकटे आली, त्यावेळी या मायभूमीने ती संकटे दूर करण्यासाठी योद्धापुत्र जन्माला घातले। त्यातीलच एक आमचे प्रेरणास्थान, मराठा अस्मितेचा बुलंद आवाज, मराठ्यांचे क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील। अण्णासाहेब जावळे पाटील यांचा जन्म 16 एप्रिल 1978ला धाराशिव जिल्ह्यातील मेंढाघुगी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला। हालाकीची परिस्थिती असल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण औसा तालुक्यातील तुंगी येथे आश्रमशाळेत झाले। त्यांच्या लहानपणीच देवाने त्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हिरावून घेतले। अशा परिस्थितीशी संघर्ष करत त्यांनी मागे वळून न पाहता पदवीपर्यंतचे शिक्षण दयानंद महाविद्यालय लातूर येथे घेतले। नंतर ते लातूर येथे स्थायिक झाले। पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले अण्णासाहेब विद्यार्थी दशेपासूनच आक्रमक होते। अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती असल्याने समाजासाठी काहीतरी करायचे म्हणून ते समाजाच्या विविध मागण्यांविरुद्ध, समस्यांविरुद्ध लढू लागले। त्यांनी 1996 ते 2000 पर्यंत प्राध्यापक देवीदास वडजे यांच्या छावा संघटनेत जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले। त्यानंतर 19 फेब्रुवारी 2000ला मराठा समाजाच्या युवकांना एकत्र करून त्यांनी स्वतःची अखिल भारतीय छावा संघटना स्थापन केली। उत्कृष्ट भाषणशैली, निर्णय क्षमता आणि मागचा पुढचा विचार न करता लढा देण्याची धमक पाहून मराठवाडा आणि महाराष्ट्रभर त्यांचा लौकिक वाढला। समाजाचा प्रश्न तळमळीने मांडत गेल्याने ते फार कमी कालावधीतच राज्यभरातील युवकांचे नेते बनले। त्यामुळेच त्यांनी आपली स्वतःची अशी नवी ओळख निर्माण केली। काही दिवसातच ही संघटना एवढ्या नावारूपाला आली की संघटनेचं आणि अण्णासाहेबांचं नाव ऐकलं की सरकारच्या तोंडचं पाणी पडायचं। छावा संघटनेच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रभर पुढारी आणि अधिकाऱ्यांची मुजोरी वाढली होती। काही कामानिमित्त एक तरुणी लातूरच्या एका अधिकाऱ्याकडे गेली असता त्या अधिकाऱ्यांनी तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी अण्णासाहेबांनी ऑफिसमध्ये घुसून छावा स्टाईलने त्या अधिकाऱ्याला धडा शिकवला। नंतर खाजगी शिकवणी बंद करण्यासाठी त्यांनी केलेले आक्रमक आंदोलने सुद्धा गाजली। जिल्हा परिषदेतील IAS दर्जाच्या अधिकाऱ्याला संघटनेच्या युवकांनी सामाजिक प्रश्नावर जाब विचारताना अवलंबलेली छावाची कार्यशैली देशभर गाजली होती। त्यातून छावाचा जो धाक निर्माण झाला त्यामुळे आंदोलनाची गरजच पडत नव्हती। छावा संघटनेने निवेदन देऊन मागणी केली की प्रशासनाला दरदरून घाम फुटायचा। अण्णासाहेब म्हणायचे, सिंहाच्या छाव्यानं बाहेर येऊन एक डरकाळी जरी फोडली तरी हे कोल्हे कुत्रे गप्प बसतात। मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी होती। त्यासाठी त्यांनी राजकीय पक्षांसह सर्वांनाच विचार करायला भाग पाडले। आई तुळजाभवानीच्या नावाने तुळजापूर ते संभाजीनगर मराठा आरक्षण जनजागृती यात्रा काढून प्रबोधन केले। डिसेंबर 2012 मध्ये नाशिक ते मुंबई आरक्षण दिंडी सुद्धा काढली। त्यानंतर अण्णासाहेबांनी मराठा आरक्षण हक्क परिषद घेतली आणि दलित चळवळीतील नेत्यांना आरक्षणाचे महत्त्व पटवून दिले। त्यामुळे दलित नेते रामदास आठवले, भाजपचे नेते विनोद तावडे हे मराठा आरक्षण हक्क परिषदेला हजर होते। त्यानंतर अट्रॉसिटी कायद्याला विरोध, शेतकऱ्यांना संपूर्ण वीज शुल्क व कर्ज माफ करावे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटीचा निधी मिळावा, कर्नाटक सीमा प्रश्न सोडवावा आदीसह अन्य विषयावर त्यांनी आंदोलने केली। वादग्रस्त लेखक जेम्स लिन प्रकरणी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची बीड येथील सभा सुद्धा त्यांनी उधळली होती। तत्कालीन केंद्रीय मंत्री भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा उमरगा चौरस्ता येथे अडवली होती। महाराष्ट्र आंध्र प्रदेशच्या सीमेवरील बाबरी धरणाच्या प्रश्नावरील छावाच्या आंदोलनाची दखल आंध्र व केंद्र सरकारने सुद्धा घेतली होती। शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक करावे अशी पहिली मागणी छावा संघटनेने केली होती। सलग 13 वर्ष अशी अनेक आंदोलने करून समाजाला जागे करण्याचे काम त्यांनी केले। अशी शेकडो सामाजिक प्रश्न हाताळत अण्णासाहेबांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हे, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात संघटना मजबूत केली। 2007 साली परभणी येथे झालेल्या छावा संघटनेच्या अधिवेशनाने महाराष्ट्रातील गर्दीचा उच्चांक गाठत 4 ते 4.5 लाख लोकांची गर्दी जमा केली होती। त्यामुळे भल्या राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या। त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर आमदारकीची ऑफर सुद्धा देण्यात आली। पण काहीही झालं तरी लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसणार नाही हे ठरवलेल्या अण्णासाहेबांनी अशा अनेक ऑफर नाकारल्या। आक्रमक भाषणशैलीमुळे त्यांनी मराठा तरुणांची मने जिंकली। लाखो तरुण समाजासाठी व अण्णासाहेबांच्या प्रेमापोटी दिवस रात्र झटत होते। साहेबांनी स्वतःच्या जीवाची पर्वा कधी केलीच नाही। अण्णासाहेबांनी मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, मराठा समाजाला जागे करण्यासाठी गावोगावी जाऊन प्रबोधन केले, जाहीर सभा घेतल्या, दिवस रात्र एक करून पायी काट्याकुट्यातून चालून विस्कटलेला मराठा समाज एकत्र केला। भारतवर्षाचा इतिहास मराठा समाजाच्या शौर्याशिवाय अपूर्णच आहे। हजारो वर्षापासून मराठा समाज आपल्या शौर्याने व पराक्रमाने सुपरिचित होता।
छत्रपती शिवरायांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने मराठा समाजाची कीर्ती सर्वत्र पसरवली. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या शौर्याने व बलिदानाने मराठा समाजाची थोरवी सार्थ केली. याच महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपत अण्णासाहेबांनी स्वतःच्या परपंचाचा विचार न करता मराठा समाजासाठी आपलं स्वतःचं आयुष्य वाहून घेतलं. शेवटच्या क्षणापर्यंत गोरगरिबांसाठी मराठ्यांसाठी लढत राहिले. समाजकार्याची आस मनात घेऊन निस्वार्थी भावनेनं काम करत राहिले. रसातळातील मराठा समाजात नवचैतन्य भरून क्रांतीची लाट निर्माण केली. म्हणूनच त्यांना मराठ्यांचे क्रांतीसूर्य असं संबोधलं जाऊ लागलं. मराठा अस्मितेसाठी लढता लढता त्यांची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितलं, पण साहेबांनी समाजकार्यापुढे स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केलं. काळाने वेळेवर मात केली आणि 5 फेब्रुवारी 2013 रोजी मराठ्यांचे क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांची पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मावळली आणि संपूर्ण छावा विश्व दुःखाच्या महासागरात बुडालं. सदैव मराठा तरुणांचे प्रेरणास्थान राहिलेल्या क्रांतीसूर्य अण्णासाहेबांना मानाचा मुजरा. अण्णासाहेबांच्या विचारांचा पाईक, अण्णासाहेबांचा छावा रामराजे जावळे पाटील. जय छावा, जय अण्णासाहेब.